नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 26 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तो देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असतील त्यांनी या करंट अफेअर्सच्या सिरीजला फॉलो करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या सेशनमधील आपण पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 24 फेब्रुवारी रोजी. तर बघा, आपण दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन जो आहे तो 24 फेब्रुवारीला देशभरात साजरा करतो आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क मंडळाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचा सन्मान करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील आणखीन महत्त्वाचे दिवस आपण पाहूयात. 1 फेब्रुवारीला आपण भारतीय तटरक्षक दल दिन साजरा करतो आहे. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन. 7 फेब्रुवारीला राष्ट्रीय एड्स जागरूकता दिन. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळी दिन. 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला आणि मुली विज्ञान दिन. तर 12 फेब्रुवारीला डार्विन दिन जो आहे तो साजरा करतो आहे. त्याच्यानंतर बघा, 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन आणि राष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आहे. 14 फेब्रुवारीला जागतिक जन्मजात हृदय दोष दिन. 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. तर 16 फेब्रुवारीला राष्ट्रीय बदाम दिन जो आहे तो आपण साजरा करतो आहे. 17 फेब्रुवारी रोजी जागतिक मानवी आत्मा दिन आणि जागतिक पर्यटन लवचिकता दिन. तर 19 फेब्रुवारीला आपण जागतिक मानवी विज्ञान दिन जो आहे तो साजरा करतो आहे. हे काही महत्त्वाचे दिवस आहेत. बरेच वेळेला परीक्षेला इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, तर हे देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, कोणत्या देशात अलीकडेच जेंटू पेंग्विनमध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी झाली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑस्ट्रेलिया. तर बघा, ऑस्ट्रेलियन सरकारनं पुष्टी केलेली आहे की जेंटू पेंग्विन जे आहेत त्यांची H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झाची लागण होणारी पहिली पक्षी प्रजाती बनलेली आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, राजधानी काय आहे? कॅनबेरा आहे. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. तर पंतप्रधान अँथनी अल्बनीज आहेत. आता ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड आणखीन काही महत्त्वाचं पाहायचं झालं तर बघा, सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी मतदान करणं अनिवार्य आहे. मतदान न केल्यास त्यांना $20 इतका दंड आकारला जातो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची फायक नदी जी आहे ती जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसा हीलीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. आणि 16 वर्षाखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी कोणी घातलेली आहे? ऑस्ट्रेलियानं घातलेली आहे. आणि अशा प्रकारची बंदी घालणारं हे पहिलं युरोपियन देश जे आहे ते कोणतं आहे? इटली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, वनजीवी दिदी उपक्रम अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? झारखंड. तर बघा, पलामू व्याघ्र प्रकल्पाने म्हणजेच झारखंडमधला हा प्रकल्प आहे, ग्रामीण महिलांना वन आणि वन्यजीवन संवर्धनात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. नाव काय आहे उपक्रमाचं? वनजीवी दिदी. आता हा समुदाय आधारित संवर्धन कार्यक्रम 17 वनसीमावर्ती गावांमध्ये राबवला जाणार आहे. आता या उपक्रमात बघा, प्रत्येक गावातील 18 महिलांना शिकार रोखण्यासाठी, जंगलतोड कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण जे आहे ते दिलं जाणार आहे. आणि काही महत्त्वाचं झारखंडबद्दल बोलायचं झालं तर बघा, 15 नोव्हेंबर 2000 रोजी हे भारताचं कितवं राज्य बनलेलं आहे? 28वं राज्य बनलेलं आहे. आणि झारखंडमधील उधवा तलावाचा देशातील रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. बघा, झारखंडमध्ये माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुक राबवण्यात आलेलं आहे. ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा.
आणि कोणाविरुद्ध राबवण्यात आलेलं आहे ते बघा, माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू. झारखंडने पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद देखील आपल्या नावावरती करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय पॉवर डिग्रीशी जोडण्यास भारत सरकारनं काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि झारखंडनं 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 देखील जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अलीकडेच व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 कुठे सुरू केलेला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, आसाम. तर बघा, आपले जे केंद्रीय मंत्री आहेत अमित शहा, गृहमंत्रालय आणि सहकार मंत्रालय यांनी काय केलेलं आहे, सीमावर्ती भागात विकासाला बळकटी देण्यासाठी आसामच्या काचर जिल्ह्यातील नाथनपूर गावात काय चालू केलेलं आहे, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 VVP2 सुरू केलेला आहे. त्याचबरोबर बघा, दिहंग पत्काई राष्ट्रीय उद्यान पूर्वेच्या ॲमेझॉन म्हणून ओळखलं जातं. आता आसामबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात आपण. अहोम राजवंशाची ढिगाऱ्यासारखी दफनभूमी आसामच्या चराई देव जिल्ह्यात आहे. आणि 2 डिसेंबर हा दिवस काय करतोय, आसाम दिन म्हणून साजरा करतोय. भूतानच्या राणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममध्ये मानवतेचे सैनिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा, आसाममध्ये मुख्यमंत्री एटी कोळी दुतीपात योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण लक्षात ठेवा. आसामने संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 25,000ची मदत योजना सुरू केलेली आहे. आणि शिकार रोखण्यासाठी आसाममध्ये AI चलित थर्मल ड्रोन पाळत ठेवणारी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. बघा, आसामच्या राज्यपालांनी काय केलेलं आहे, मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा देखील सुरू केलेली आहे. आसामची राजधानी कुठली आहे, दिसपूर आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आहेत. राज्यपाल लक्ष्मण आचार्य आहेत. तर लोकसभेमध्ये 14, राज्यसभेमध्ये 7 आणि विधानसभेमध्ये 126 जागा आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळांची 6वी आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित केलेली आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, डी, गुलमर्ग. आता हे गुलमर्ग कुठे आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर बारामुल्ला जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग इथं 4 दिवसांच्या खेलो इंडिया हिवाळी खेळांना जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आणि विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 1000 खेळाडू आणि अधिकारी विविध खेळांमध्ये या ठिकाणी सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे. बघा, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 6व्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, कोणत्या राज्यातील सौंदल हे गाव अलीकडेच भारतातील पहिलं जातमुक्त गाव बनलेलं आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ब, महाराष्ट्र. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदला गावाने औपचारिकपणे स्वतःला काय केलेलं आहे, जातमुक्त घोषित केलेलं आहे. आणि आमची जात मानव हे तत्त्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. बघा, महत्त्वाची धरणे कोणती आहेत, उज्जैनी धरण, जायकवाडी धरण आणि कोयना धरण हे महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणं आहेत. महाराष्ट्राशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे आणखीन महत्त्वाचं त्याच्याबद्दल ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहतोय. बघा, व्याघ्र प्रकल्प नवेगाव, नागझिरा, सह्याद्री मेळघाट, ताडोबा आणि बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राची राजधानी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मुंबई आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत. लोकसभेमध्ये 48, राज्यसभेमध्ये 19 तर विधानसभेमध्ये 288 जागा आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हे भारतातील 3रं मोठं राज्य आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं 2रं मोठं राज्य आहे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये महाराष्ट्रात काय काय इम्पॉर्टंट आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. बघा, कांदा आणि द्राक्ष उत्पादनात भारतात पहिलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात एका दारुगोळा युनिटचं उद्घाटन देखील केलेलं आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे. आता प्रजासत्ताक दिन 2026च्या झाकीत महाराष्ट्राच्या झाकीनं प्रथम क्रमांक पटकवला हे आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर भारतीय हवाई दलानं नाशिकमध्ये भव्य एअर शो देखील आयोजित केलेला होता.
टाटा ग्रुप जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्राच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये भारतातील पहिले डीप ब्रीडिंग नॉलेज सेंटर उघडलेलं आहे. आता नीती आयोगाच्या निर्यात तयार निर्देशांक 2024मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावरती आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, रॉब जेटने अलीकडेच कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, नेदरलँड्स. तर बघा, D66 पक्षाचे नेते रॉब जेटने हे नेदरलँड्सचे सर्वात तरुण त्याचबरोबर पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. ते ख्रिश्चन डेमोक्रॅट्ससोबत अल्पसंख्याक युती सरकारचं नेतृत्व करत आहेत. आता नेदरलँड्स राजधानी कुठली आहे, ॲम्स्टरडॅम, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहेत रॉब जेटन. आता हे पहिले आहेत, तर आणखीन कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते पाहूयात. बघा, यावेरी मुसेवेनी युगांडाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आलेले आहेत आणि जोस अँटोनियो कास्ट यांनी चिलीच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय प्राप्त केलेला आहे. आंद्रेज बाबिस यांनी चेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. तर सामिया सुलूहू हसन यांनी टांझानियाचे राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. बघा, पॉल बिया कॅमेरूनचे अध्यक्ष झालेले आहेत. तर रॉड्रिगो पाज यांनी बोल्व्हियन राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026च्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्यातील चित्रपट बुंगला नुकताच सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, मणिपूर. बघा, मणिपूरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर राजधानी कुठली आहे, इम्फाळ आहे. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत. लोकसभेमध्ये 2, राज्यसभेमध्ये 1, तर विधानसभेमध्ये किती जागा आहेत, 60 जागा आहेत. आता मणिपूरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, मणिपूरमध्ये गानगाई उत्सव साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर इरातपा उत्सव देखील या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आता मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे आणि या ठिकाणीच मेरा हो चोंगबा महोत्सव देखील साजरा करण्यात येतो. 14व्या सिरारा खोंग हताई मिरची महोत्सवाचं उद्घाटन देखील मणिपूरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि आशियाई महाकाय कासवांचं पहिलं कृत्रिम प्रजनन जे आहे मणिपूर प्राणी संग्रहालयात झालेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नागरिकांच्या तक्रारीसाठी अलीकडेच कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक सुनावणी पोर्टल सुरू केलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी. बघा, दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील सर्व सार्वजनिक संस्थांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी केंद्रीकृत करण्यासाठी मुख्यमंत्री सार्वजनिक सुनावणी पोर्टल सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये त्रिस्तरीय तक्रार निवारण प्रणाली आणि रिअल टाईम SMS अपडेट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दिल्लीविषयी बघायचं झालं तर सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांना काय चालू केलेलं आहे, ऑपरेशन शास्त्र सुरू केलेलं आहे. आता भारतातील पहिलं AI संचलित शालेय मॉडेल दिल्लीत अनावरण करण्यात आलेलं आहे आणि दिल्ली सरकारनं पिंक सहेली स्मार्ट कार्ड लॉन्च केलेलं आहे. त्याचबरोबर दिल्लीतील एम्समध्ये पहिली रोबोट सहाय्यित किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील पार पडलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल असा प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, पुणे. बघा, आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती जी आहे ती महिन्याच्या 26 ते 28 तारखेपर्यंत पुण्यात आयोजित केली जाईल आणि ही परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र संयुक्तपणे आयोजित करतील. ठीक आहे. यावर्षीची थीम काय असणार आहे, जागतिकीकरणाच्या पलीकडे भूअर्थशास्त्र, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भूमिका. त्याच्यानंतर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अलीकडेच नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, निधी छिब्बर.
तर बघा, BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 24 फेब्रुवारी 2026 रोजी निधी छब्बर यांनी काय केलेलं आहे, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO चा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. नीती छब्बर या एक वरिष्ठ IAS अधिकारी आहेत आणि सध्या विकास, देखरेख आणि मूल्यांकन कार्यालयाच्या महासंचालक म्हणून त्या कार्यरत आहेत. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा ट्राय करूयात. आणि व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.